सन्माननीय, ज्यांच्या कर्तृत्वाने आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने ठसा उमटवला अशा लोकांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी या ठिकाणी निर्माण केलेलं व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर ज्याचा सन्मान होत आहे असे सर्व सन्माननीय हा महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल ज्यांच्या खांद्यावर त्याचे पूर्ण धुरा आहे असे सर्व त्यांचे रिपोर्टर्स, सर्व प्रतिनिधी. खरं तर ही संकल्पना खूप छान वाटली, ज्याच्यामध्ये एखाद्या अशा गोष्टीचा सन्मान होतो आहे की ज्याच्याकडे सर्वसामान्य लोकांचं दुर्लक्ष होतं. आपण सन्मानिताचा सन्मान करत असतो, मोठ्यांचा सन्मान सगळेच करतात, परंतु अशी गोष्ट शोधून काढणं की ज्याचा समाजाला खऱ्या अर्थाने उपयोग होतो आहे, ज्याच्या कर्तृत्वाने, ज्याच्या कामामुळे एखाद्याचा प्राण वाचतो आहे, ज्याच्या प्रत्येक दिवसाच्या चांगल्या कामामुळे कित्येक लोकांचं आयुष्य बदलत आहे, अशा लोकांना शोधून अशा ठिकाणी आपण सन्मान करणं हेच खरं तर मोठ्या मनाचं काम आहे. आपण सर्वांनी या महाराष्ट्र माझ्या संपूर्ण चमूचं, संपूर्ण ग्रुपचं खरं तर सन्मान करायला पाहिजे, सत्कार करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी ही थीम ठेवली की समाजाच्या सर्व घटकातील सर्व अशा लोकांना शोधलं पाहिजे की जे समाजासाठी काहीतरी करतायत, लोकांसाठी काहीतरी करतायत, अदृश्य स्वरूपात करतायत, ते शोधण्याचं काम महाराष्ट्र माझाने केलं. त्यांना या ठिकाणी सन्मानित करतायत. हे खरं तर भविष्यात चांगला समाज घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण याच्यातूनच खऱ्या अर्थाने लोक प्रेरणा घेतात की अशा गोष्टीचा सुद्धा सन्मान होतोय, माझ्या चांगुलपणाचा सुद्धा सन्मान होतोय, माझ्या पाठीवर कोणतं थाप देत आहे आणि कुणी नाही परंतु महाराष्ट्र माझा तरी माझ्या पाठीशी आहे या भावनेने सर्वसामान्य व्यक्ती अधिक चांगलं काम करण्यासाठी निश्चितपणे या कार्यक्रमातून प्रेरणा घेईल. आणि हीच खरी तर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची थीम आहे. आपण पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांचा सत्कार करत आहात, त्यांनी केलेल्या चांगुलपणा, त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करत आहात. ही खरोखरच माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी या विभागाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहे. पोलीस विभागामध्ये आता आपण पाहिलं असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये काम करताना कुंभमेळा 2027 मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याचं आव्हान हे प्रचंड मोठं आहे. नाशिक शहर, नाशिक ग्रामीण यामधले सर्व पोलीस हे 2027 मध्ये या ठिकाणी येणारे करोडो लोकांना सुरक्षितपणे या ठिकाणून कसं पाठवता येईल या दृष्टीचं प्लॅनिंग करत आहे. त्याच्याबरोबरच या ठिकाणी असणारे दैनंदिन आव्हानं सुद्धा पेरत आहेत, कारण दैनंदिन कामं तर बंद झालेली नाहीत, पण त्याच्याबरोबर कुंभमेळ्याचा जो विषय आहे तो सेवाभावाने ते करत आहेत. आणि निश्चितपणे ज्याप्रमाणे प्रयागराजला एवढा मोठा कुंभमेळा, एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना सुरक्षितपणे त्या ठिकाणी 60 कोटी लोकांना त्या ठिकाणी स्नान मिळालं, अशाच स्वरूपाचं काही कोटी लोक या ठिकाणी येऊन स्नान करणार आहेत. त्याच्यासाठी नाशिक ग्रामीण, नाशिक शहर पोलीस हे सज्ज आहे. आणि त्यामधल्याच काही लोकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना काही लोकांना निवडून दिलेला आहे, काही लोकांना त्यांच्या आयुष्याला चांगलं वळण दिलेलं आहे. मी सर्व पोलीस विभागातील अधिकारी, अंमलदार यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आता सर्वांचं अभिनंदन करू. जास्त वेळ नसल्यामुळे मी जास्त बोलत नाहीये. मला खरं तर अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप बोलायची इच्छा होते, परंतु माझे विषय असल्यामुळे मला इथून जावं लागत आहे. परंतु या संपूर्ण टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि भविष्यात सुद्धा चांगलं काम करावं अशा स्वरूपाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालेला आहे, त्यामुळे सर्वांना पण जायचं जास्त वेळ घेत नाही, परंतु या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आपणाला जो महाराष्ट्र माझा न्यूज करून जो सन्मान दिला जात आहे, हा खऱ्या अर्थाने तुम्ही या सन्मानाचे दावेदार आहात, हक्कदार आहात. चार भिंतीत कोणत्याही एका विशिष्ट अशा संघटनाने केलेली कामं आहे. आणि आज या सर्वसामान्य नागरिकांसमोर जो आमच्या पोलीस बांधवांचा जो सन्मान होतोय, तर तो का होतोय त्याच्यातलं अजून एक उदाहरण आपल्या समोर आहे. हे प्रतापगिरी सर अंबड पोलीस स्टेशनला ड्युटी करत असताना शिवरात्रीच्या दिवशी एक व्यक्ती त्याला अटॅक आलेला होता, पडलेला होता, कोणाला कल्पना नव्हती. गिरी साहेब पोहोचले आणि त्यांनी त्यांचा जीव वाचवलाय. सर खरं तर गिरी साहेबांसाठी काय झाल्या पाहिजे. म्हणजे पोलिसाला लोक फक्त नाव ठेवतात,
पण तसं नाहीये. पोलिसांमध्ये सुद्धा खूप चांगले लोक आहेत. आज आपल्या मागे युनिट 2 ची टीम बसलेली आहे. नाशिक शहरात खऱ्या अर्थाने जर कायदा सुव्यवस्था राबत असेल तर फक्त या टीममुळे आहे, या सर्व पोलीस बांधवांमुळे आहे. हे सर्व पोलीस बांधव जर नसले तर आपल्या शहराची काय अवस्था. आणि हे स्वच्छता कर्मचारी जे महानगरपालिकेचे ड्रेनेज साफ करतात, मला अभिमान आहे मी त्यांच्या शेजारी बसून जेवण करेल. कारण ते जर नसले तर तुमचं शहर हे स्वच्छ राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनाही आपण सन्मान देणं तितकंच गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी ते केलं पाहिजे. पुन्हा मी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या नर्सेस बद्दल बोलेल. प्रत्येक व्यक्ती किती वेळ त्रास सहन करू शकतो. ह्या महिला बिचारा दिवसभर यांच्या समोर 100 लोक आलेले असतात. प्रत्येक जण घाईत असतो, प्रत्येकाला काहीतरी अडचण असते. परंतु त्यावेळेस काय होतं की नर्सेस आणि पेशंट यांच्यामध्ये होतात वाद, आणि ते वाद झाल्यानंतर तो विकोपाला जातात. त्यांनाही टेन्शन असतं. आपण हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. ते पण किती स्ट्रेस मध्ये काम करतात. आणि मॅडम मी आपल्याला एक विनंती करतो की हे बघा, डॉक्टरांनंतर तुमची जागा आहे. हे सर्व लोक तुमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल येणारा जो पेशंट असतो तो करोडपती घरातून येत नाही, तो एकदम गरीब घरातला असतो. हे आमचे प्रतिनिधी ज्या खेड्या पाड्या दऱ्या खोऱ्यात काम करतात तिकडचे पेशंट आलेले असतात. तर मी आपल्याला या ठिकाणी हात जोडून विनंती करेल की आपण थोडासा आपल्यावर संयम ठेवला पाहिजे आणि हे जे अशिक्षित गरीब लोक आपल्याकडे येतात त्यांना आपण व्यवस्थित उपचार दिले पाहिजे. आणि आपण हे काम करत आहात. दरवर्षी आपल्यातल्या बऱ्याच परिचारिकांना आपण या ठिकाणी बोलवत असतो. त्यांच्या स्वभावात आम्हाला याचा फरक पडलेला जाणवलेला पण आहे की जे आधी खूप चिडचिड होऊन काम करत होते तर ते आता चांगल्या प्रकारे काम करतायत. उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरं तर या महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री जनार्दनजी गायकवाड हे माझ्या अंबड पोलीस स्टेशनच्या कार्यकाळामध्ये मला भेटायला एक चांगला मित्र. पत्रकार हा कसा असावा हे त्यांच्या कृतीतून ते व्यक्त करतात, दाखवून देतात. पीडित लोकांचं काम, जे लोक तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला यायला घाबरायचे, अशा लोकांना जनार्दन भाऊ पोलीस स्टेशनला घेऊन यायचे. आणि मी पण अगदी मनापासून त्यांच्या व्यथा समजावून घेऊन माझ्या कायद्याच्या चौकटीत बसून जी काही मदत करता येईल ती मी करत राहिलो. पत्रकार हा असाच असला पाहिजे का समाजातल्या तळागाळाच्या लोकांच्या ज्या काही वेदना आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजेत, त्या घेऊन पुढे गेलं पाहिजे. निवड मी पत्रकार झालो म्हणून मी काहीतरी लिहेल असं किंवा पोलीस खात्याचं आपलं सोपं आहे. पोलीस खात्याचं लिहिणं अगदी सोपं आहे. कोणीही काहीही कधीही आम्हाला टार्गेट करू शकतं, पण त्यांना बोलतं काही कधी केलं नाही. आणि ज्या योग्य गोष्टी आहेत, योग्य काम आहे, त्या योग्य कामाचाच त्यांनी वापर केला. जिथं कुठे चुकत असेल तिथं येऊन समजावून सांगितलं सर हे असं होतं, हे करू नका किंवा हे होऊ देऊ नका. मग आम्ही पण ते थांबवलं आणि त्या गोष्टी पुढे गेल्या नाही. एक चांगलं काम माझ्या कार्यकाळामध्ये तिकडे झालं. जनार्दन भाऊनी पण त्याला चांगली साथ दिली. सगळे जे काही शिरकोचे सगळे पत्रकार होते, सगळे पत्रकार माझे मित्र होते, सगळे माझ्यासोबत आम्ही जुळून शिरकोमध्ये एक चांगलं काम केलं आणि ते त्या ह्याच्यात होत गेलं. खरं तर आपण आपलं काम आपल्या इनामी एखादी करतच असतो, पण आपल्या कामाची दखल घेऊन आपल्याला कोणीतरी आपल्या पाठीवर जेव्हा हात ठेवतं किंवा ही शाबासकीची थाप देतं तेव्हा आपल्याला आपल्या कामाचं चीज झालं असं वाटतं. नाहीतर काम ही आपली जबाबदारीच आहे, आपलं जे कर्तव्य आहे त्याचाच पगार आपण घेतो. पण तरी सुद्धा जेव्हा कधी चुकतं तेव्हा लोक नावं ठेवतात, पण जेव्हा चांगलं होतं तेव्हा डोक्यावर पण घेतलं पाहिजे किंवा त्या शाबासकीची थाप दिली पाहिजे. हे काम महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल करतंय. आपल्यासारख्या सगळ्या समाजाच्या तळागाळातल्या किंवा प्रतिष्ठित उच्च विद्याभूषित अशा सर्वांचा इथे सत्कार मान सन्मान हा महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे होतोय. ज्या लोकांकडे सरांनी सांगितलं मगाशी की ज्या लोकांकडे कोणाचं लक्ष नाही अशा लोकांकडे महाराष्ट्र माझं लक्ष गेलं. त्यांनी सर्वांना सन्मानित केलं आणि एक व्यासपीठ त्यांच्यासाठी निर्माण करून दिलं. मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला त्याबद्दल
विजेता जनार्दन भाऊचे आणि महाराष्ट्र माझ्या न्यूज चॅनलच्या सर्व चमूचं धन्यवाद मानतो आणि यांचं कार्य असंच पुढे चांगलं चालत राहू. यांच्याकडून पण सामाजिक एक चांगलं कार्य पुढे जाऊन एक समाजाचा चांगला पायंडा त्यांच्या मार्फतीने पडो आणि एक चांगलं काम त्यांच्या हातून घडो, समाजाची सेवा करो अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि सांगतो. जय हिंद.